नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 मधील ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, त्याची कॉन्सिक्वेन्सेस अँड रेमेडीज फॉर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट हे बघणार आहे आज. तर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आपण आधी बघितलेलं आहे. ब्रीच म्हणजे काय? ब्रेकिंग ऑफ कॉन्ट्रॅक्ट. In a contract there are terms and conditions. There are two parties and both parties must perform their role, and after completion of performance contract is discharged. But breach means breaking करना, breaking of contract, terms पूर्ण नाही करणार. Breach of contract मध्ये one party refuses to perform his role or he doesn't follow his performance. Breach of contract, two types of breach: actual breach and anticipatory breach. Actual breach मध्ये on the due date persons refuses to perform his role, and anticipatory breach मध्ये before the due date one party refuses to perform his role. हे झाले breach of contracts. आता त्याच्यात रेमेडीज काय होणार? रेमेडीज म्हणजे काय? उपाय. आता ह्याच्यात देर आर 4 टाइप्स ऑफ रेमेडीज. फर्स्ट रेमेडी काय आहे? सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स. आता याच्यात कोर्टात केस दाखल होते, त्याला म्हणायचं केस दाखल करणे, सूट करणे. सूट म्हणजे केस कोर्टात दाखल करणे. आता ह्याला स्पेसिफिक परफॉर्मन्स मीन्स वन पार्टी फाईल अ सूट इन द कोर्ट फॉर अगेन्स्ट द अदर पार्टी टू परफॉर्म हिज रोल. And court gives order to the other party perform your role, and these types of suit is filed under the specific relief act. Specific relief act खाली सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स दाखल केला जातो. म्हणजे त्या पार्टीला कोर्ट ऑर्डर देते की तुझा रोल पूर्ण कर, परफॉर्म कर. ओके. आता सेकंड आहे सूट फॉर इंजंक्शन. इंजंक्ट करणं मीन्स काय? इंजंक्ट म्हणजे डू समथिंग ऑर नॉट टू डू समथिंग. कोर्टाकडून ऑर्डर येते की तू हे गोष्ट कर किंवा न कर. इंजंक्ट मीन्स टू स्टॉप ऑर टू डू. इंजंक्ट म्हणजे त्याला त्या गोष्टी करण्यापासून थांबवलं जातं. टू डू ऑर रिफ्रेन फ्रॉम डुईंग. एखादी गोष्ट करत नसेल तर त्याला ती करायला भाग पडले जाते, आणि एखादी गोष्ट नको करायला असेल तर कोर्ट त्याला सांगतं की तू ते करू नकोस. म्हणजे गरजेनुसार जर ती गोष्ट करणं आवश्यक असेल तर डू द पर्टिक्युलर ॲक्ट, आणि ती गोष्ट केल्यानंतर जर दुसऱ्या व्यक्तीला त्रास होणार असेल तर ती गोष्ट करू नकोस. ओके. तर सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स. आता याचं आपण एक उदाहरण, ते 2 टाइप्स ऑफ इंजंक्शन्स, टेम्पररी अँड परमनंट इंजंक्शन. टेम्पररी असते ती टेम्पररी ऑर्डर असते, डू द पर्टिक्युलर ॲक्ट और नॉट टू डू द पर्टिक्युलर ॲक्ट. टू डू और रिफ्रेन फ्रॉम डुईंग. याला टेम्पररी जी ऑर्डर असते इट इज अ कोर्ट ऑर्डर. टेम्पररी ऑर्डरमध्ये असते की त्या तात्पुरत्या कालावधीसाठी फॉर पर्टिक्युलर पिरियड नॉट टू डू द पर्टिक्युलर ॲक्ट और स्टॉप फ्रॉम डुईंग. म्हणजे ते करत असाल तर ते थांबू नका, करू नका. आणि परमनंटमध्ये परमनंट ऑर्डर असते नॉट टू डू द पर्टिक्युलर ॲक्ट. आता याचं आपण एक उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल, सपोज यू मूव टू द न्यू फ्लॅट and new neighbors are playing the speakers or recorder at the middle of the night, and you can't sleep silently. Then अशा कंडिशनमध्ये काय होईल तर तुम्ही फ्लॅटवाल्या शेजारच्या नेबर्सनी तुम्हाला डिस्टर्बन्स केलेलं आहे झोपण्यात, तर तुम्ही त्याला रिक्वेस्ट कराल की प्लीज नॉट टू प्ले द युअर रेकॉर्डर ऑर म्युझिक प्लेअर. आणि आफ्टर आफ्टर गिविंग सम सजेशन्स, सपोज द नेबर्स आर नॉट following your demand or request,
then you can go to the court and court can give the order to your neighbor की अशा प्रकारचे तुम्ही प्ले करू नका, नाहीतर तुमच्यावर ॲक्शन घेतली जाईल, इंजंक्शन ऑर्डर त्याला पास केली जाईल. तसेच आता आपल्या घराच्या शेजारी जर तुम्ही एखादी वॉल इरेक्ट करत असेल आणि तुम्हाला त्याच्यापासून सनलाईट मिळत नाही आहे किंवा एअर मिळत नाही आहे, म्हणजे तुम्हाला सूर्यप्रकाश गरजेचा आहे, लाईट गरजेची आहे, किंवा हवा येत नाही आहे, तर तुम्ही कोर्टात जाऊन सांगाल की ह्याची भिंत खूप वाढवल्यामुळं मला सूर्यप्रकाश येत नाही आणि मला अंधारात राहावं लागतं आहे. तर मग तशा प्रकारे तुम्ही जर कोर्टात अर्ज केलात की इंजंक्शनचा, तर ते परमनंट ऑर्डर दिली जाऊ शकते की यू कांट इरेक्ट द वॉल इन युअर नेबर्स साईड, म्हणजे त्या नेबर्स साईडकडून तुम्ही ती वॉल वाढवू नका कारण त्याला सूर्यप्रकाश येत नाही आहे. हे झाले सूट फॉर इंजंक्शन. टू डू ऑर रिफ्रेन फ्रॉम डुईंग. इंजंक्ट म्हणजे त्या व्यक्तीला कोर्टाची ऑर्डर येते की तू ती गोष्ट करू नकोस, आणि म्हणजे तो नको असलेली गोष्ट करत असेल तर, आणि एखादी गोष्ट करायला पाहिजे आणि तो करत नसेल तर त्याला करण्याची पण ऑर्डर येते की डू द पर्टिक्युलर ॲक्ट, आणि नको असलेली करत असेल तर रिफ्रेन फ्रॉम डुईंग की नको ही गोष्ट करू. देन सूट फॉर डॅमेजेस फॉर लॉस सस्टेन. डॅमेजेस लॉस सस्टेन म्हणजे जे लॉस तुम्हाला होतो आहे तर त्या लॉससाठी तुम्हाला सूट दाखल करता येतो. तर डॅमेजेस जे आहेत ते लॉस सस्टेन म्हणजे जो लॉस तुम्ही सफर केलेला आहे, सहन केलेला आहे किंवा तुम्हाला झालेला आहे त्याच्याबद्दलचे डॅमेजेस. सूट फॉर डॅमेजेस फॉर लॉस सस्टेन. आता याच्यात टाईप्स ऑफ डॅमेजेस आहेत. टाईप्स ऑफ डॅमेजेस याच्यात आपण ह्याचं बघूया इथं. फर्स्ट कॉम्पेन्सेटरी डॅमेजेस. कॉम्पेन्सेटरी डॅमेजेस. दोन नॉमिनल डॅमेजेस. तीन एक्झिम्प्लेनरी डॅमेजेस. आणि 4 नंबरचे आहेत स्पेशल डॅमेजेस. आता कॉम्पेन्सेटरी डॅमेजेस. कॉम्पेन्सेटरी डॅमेजेसमध्ये काय आहे, द डॅमेजेस आर कॅल्क्युलेटेड टू द ॲक्च्युअली कॉम्पेन्सेट ऑर मेकअप द लॉस सफर्ड बाय द अदर पार्टी. कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई. जेवढं नुकसान झालं तेवढे डॅमेजेस त्याला भरून देणे. कॅल्क्युलेट करायचे की ह्या एखादा माल पाठवला आहे फॉर एक्झाम्पल, तर त्यातला इतका माल खराब निघाला किंवा फॉल्टी आहे, तर तेवढे डॅमेजेस म्हणजे तेवढे त्याला अमाऊंट परत देणे. म्हणजे कॅल्क्युलेट करावं लागतील की किती नुकसान झालं दुसऱ्या पार्टीला. तर जे ॲग्रीवड पार्टी आहे की ज्याला नुकसान झालेल्या पार्टीला काय म्हणायचं, ॲग्रीवड पार्टी. तर ज्याने नुकसान केलं त्याला त्याचे नुकसान भरून द्यावं लागेल. ओके. आता सेकंड टाईप आहे नॉमिनल डॅमेजेस. नॉमिनल डॅमेजेसमध्ये अगदी कमी त्याचं नुकसान भरपाई असते की कोर्टात गेला तर कोर्टाचे जे खर्च होईल तो जास्ती असेल आणि आताचा झालेला खर्च समजा 300 रुपये 500 रुपये, तर हे नॉमिनल डॅमेजेस आहेत. हे तुम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंगने एकमेकांना भरून देऊ शकता. याच्यात कोर्टाचं डिस्क्रिशनरी पॉवरपेक्षा त्याला जास्तीचाच खर्च होईल, म्हणून हे डॅमेजेस कोर्ट हॅज अ राईट टू गिव द ऑर्डर, अलाव द डॅमेजेस ऑर नॉट टू अलाव द डॅमेजेस. म्हणजे कोर्टात जाणं उलटं महागात पडेल. अशा प्रकारचे जे डॅमेजेस असतात इन द कोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, परफॉर्मिंग द कॉन्ट्रॅक्ट, त्याच्यामध्ये जे डॅमेजेस होतात त्याला नॉमिनल म्हणतात. तिथं डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट वेदर अलाव ऑर रिफ्यूज द डॅमेजेस. ओके. देन एक्झिम्प्लेनरी डॅमेजेस असतात. एक्झिम्प्लरी डॅमेजेस हे असतात, हे जे डॅमेजेस आहेत हे ॲक्च्युअल लॉस होण्यापेक्षा त्याला मेंटल जे पेन्स होणार किंवा त्याच्या इंज्युअर्ड फिलिंग्ज आहेत आणि त्याला जो काही मानसिक त्रास होईल ह्याच्या रिलेटेड असतात.
ह्याला प्युनिटिव्ह किंवा व्हिंडिक्टिव्ह पण डॅमेजेस म्हणतात. तर ह्याला एक्झिम्पलरी डॅमेजेसमध्ये देर इज अ नो ॲक्च्युअल लॉस बट वन पार्टी सफर्स द मेंटल पेन्स or injury to his mental situation, and he is in डिप्रेशनमध्ये पण तो जाऊ शकतो. अशा सर्कमटन्सेसमध्ये एक्झिम्पलरी डॅमेजेस दिले जातात. तर ह्या सिच्युएशन कोणत्या आहेत? सपोज वन पार्टी रिफ्युजेस टू द अदर पार्टी टू मॅरी. आता त्यांची एंगेजमेंट झाली. सपोज देर इज अ एंगेजमेंट बिटवीन ए अँड बी, अँड आफ्टर दॅट बी द हजबंड रिफ्युजेस टू ए फॉर मॅरिंग हर. तर याच्यामध्ये काय झालं? एंगेजमेंट झाली, सगळीकडे तुमची चर्चा होऊन जाते. तर ह्याच्यामध्ये तिचं मानसिक हे आहे, जो त्रास होणार की सगळे विचारणार काय झालं. तर मग ह्याच्यासाठी ती कोर्टात जाऊ शकते, ह्यांनी मला मॅरेज करावं किंवा मला जो त्रास झाला आहे त्याच्याबद्दलचे, किंवा त्यांचा ह्याचा एंगेजमेंटचा जो खर्च आहे तो सुद्धा ती मागू शकते. तर एक्झिम्पलरी डॅमेजेस हे सगळे जे आहेत, तर मेंटल पेन आणि इंज्युअर फिलिंग्स जे आहेत त्याच्याबद्दलचे डॅमेजेस आहेत. तर एक्झिम्पलरी डॅमेजेस आर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ व्हिंडिक्टिव्ह डॅमेजेस ऑर प्युनिटिव्ह डॅमेजेस. ओके. देन स्पेशल डॅमेजेस काय आहेत? इन स्पेशल सर्कमटन्सेस. स्पेशल डॅमेजेस हे स्पेशल सर्कमटन्सेसमध्ये दिले जातात. बट इन सच टाइप्स ऑफ डॅमेजेस पार्टी मस्ट इन्फॉर्म टू द अदर पार्टी द स्पेशल सर्कमटन्सेस आय वुड सफर द सच टाइप्स ऑफ डॅमेजेस. म्हणजे त्याला ती कंडिशन इन्फॉर्म करावी लागणार आहे, स्पेशल डॅमेजेस. अदरवाईज कोर्ट कांट अलाउ टू स्पेशल डॅमेजेस. ॲग्रीड पार्टी कांट रिकवर द स्पेशल डॅमेजेस इफ ही डिडंट इन्फॉर्म द नेक्स्ट पार्टी. याचे आपण हे बघूया, रूल्स बघूया. आता हे असर्टनिंग द डॅमेजेस कसे होतील? स्पेशल डॅमेजेस कसे असर्टन केले जातात? तर ते देर आर 3 रूल्स. ओके. तर फर्स्ट रूल काय आहे? वेन कॉन्ट्रॅक्ट हॅज ब्रोकन द पार्टी हू सफर्स द लॉस बाय ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट इज एंटायटल्ड टू रिसीव द डॅमेजेस बाय पार्टी हू हॅज ब्रोकन द कॉन्ट्रॅक्ट. याच्यात रूल्स काय आहे? परंतु हे जे आहेत डॅमेजेस इन द कोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, त्याच्यामध्येच इन द कोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्येच नॅचरली अरोज झालेले असतील तेव्हाच ते होतात. आता मेजर ऑफ डॅमेजेस कसे होतात? डिफरन्स बिटवीन कॉन्ट्रॅक्ट प्राईज अँड मार्केट प्राईज. याच्यामध्ये फर्स्ट रूल आहे डिफरन्स बिटवीन कॉन्ट्रॅक्ट प्राईज अँड मार्केट प्राईज. याच्यामधला डिफरन्स कॉन्ट्रॅक्टच्या वेळी जी होती ती आणि मार्केटमध्ये सध्या काय आहे, ज्या तारखेला तो कॉन्ट्रॅक्ट ब्रोक झालेला आहे त्या तारखेला मार्केटमध्ये जी प्राईस आहे ती प्राईस, आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्ट केला त्यावेळेची प्राईस, याच्यातला डिफरन्स काढून ते डॅमेजेस मेजर केले जातात आणि दिले जातात. आता सेकंड काय आहे? सेकंड रूल काय आहे? सच कॉम्पेन्सेशन इज नॉट टू बी गिवन बाय एनी रिमोट ऑर इनडायरेक्ट लॉसेस और डॅमेजेस सस्टेन बाय द रिझन ऑफ ब्रीच. सेकंड रूल आहे. पहिला रूल काय बघितला? जे डॅमेजेस नॅचरल कोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये घडलेले आहेत ते दिले जातात. कॉन्ट्रॅक्ट प्राईसमधला डिफरन्स आणि मार्केट प्राईस या दोन्हीतला डिफरन्स काढून कॅल्क्युलेट करून ते डॅमेजेस दिले जातात. आता सेकंड रूल आहे इनडायरेक्ट लॉस जे आहेत, सच कॉम्पेन्सेशन इज नॉट टू बी अलाउड फॉर एनी रिमोट ऑर इनडायरेक्ट लॉसेस और डॅमेजेस सस्टेन बाय द रिझन ऑफ ब्रीच. आता याच्यामध्ये आपण केस बघणार आहे, केस लॉज आहेत. हॅडली वर्सेस केस लॉ वर्सेस बेक्सँडले हॅडली वर्सेस बेक्सँडले ही केस आहे. तर आपण ह्याच्या आधी हे फॅक्ट्स ऑफ द केस बघूया. आता हॅडली हॅज सेंट द हॅडली हॅज अ मिल. हॅडली हॅड अ मिल आहे त्याची स्वतःची,
The crankshaft of the mill was faulty. Then Hadley delivered the crankshaft to the Baxendale for manufacturing the such types of crankshaft, and for sample Hadley sent the crankshaft to the Baxendale. According to such types of crankshaft you should prepare the same crankshaft and deliver me again return. तर ह्याच्यामध्ये हॅडली आणि बेक्सँडले जे आहेत, हॅडलीने ते क्रेनशाफ्टाची जी मिल होती त्यातलं क्रेनशाफ्ट बिघडलेलं आहे आणि तो बेक्सँडलेला ते डिलिव्हर करतो की सेम टाईप्स ऑफ क्रेनशाफ्ट तू बनव आणि मला त्याच्याप्रमाणे पाठव. आता हॅडलीने पाठवलं आहे डिलिव्हरी, ते हे रेग्युलर जे कुरिअर आहे त्यांनी पाठवलं आहे, बेक्सँडलेला पोचलं आहे. आता बेक्सँडलेने ते लगेचच्या लगेच करून द्यायला पाहिजेत, परंतु ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हॅडली डिडंट इन्फॉर्म टू द बेक्सँडले इफ यू डझंट सेंड मी द सेम क्रेनशाफ्ट इमिजिएटली आय वूड सफर द लॉस ऑफ प्रॉफिट, कारण बिकॉज ऑफ स्टॉपेज ऑफ मिल. तर हे त्यांनी मी इन्फॉर्म केलेलं नाही आहे. सर्टन सर्कमस्टन्सेसमध्ये माझी मेल बंद राहील की इफ यू डझंट सेंड मी सेम क्रेनशाफ्ट इमिजिएटली देन आय वूड सफर द लॉस. आणि बेक्सँडले नेग्लिजंटली डिडंट सेंड द क्रेनशाफ्ट टू द हॅडली. आणि हॅडलीची जी मिल आहे ती बऱ्याच कालावधीसाठी लाँग टाईमसाठी ती बंद असते आणि ही सफर द लॉस ऑफ प्रॉफिट. and he claimed against the Baxendale for special damages. परंतु या केसमध्ये यांनी इन्फॉर्म केलेलं नाही. ही डिडंट इन्फॉर्म आय वूड सफर द लॉस ऑफ प्रॉफिट इफ यू डिडंट सेंड द क्रेनशाफ्ट इमिजिएटली. त्यामुळं बेक्सँडलेने त्याच्या टाईमप्रमाणे त्याचं क्रेनशाफ्ट रिपेअर केलं आणि त्यांनी लवकर पाठवलंच नाही. ह्याची बऱ्याच दिवसासाठी हॅडलीची जी मिल आहे ती बंद आहे. यांनी याच्या अगेन्स्ट केस केली आहे की मला हे डॅमेजेस रिकवर करा, पण कोर्टने असं गृहीत धरलं की ही डिडंट इन्फॉर्म द स्पेशल सर्कमस्टन्सेस टू द बेक्सँडले अँड बेक्सँडले वॉज नॉट लायबल फॉर द गिविंग स्पेशल डॅमेजेस टू द हॅडली. असं आहे. तर स्पेशल डॅमेजेस हे स्पेशल सर्कमस्टन्सेसमध्ये दिले जातात, परंतु देर इज अ ऑब्लिगेशन ऑन द पार्टी टू इन्फॉर्म द अदर पार्टी रिगार्डिंग द स्पेशल सर्कमस्टन्सेस फॉर परफॉर्मिंग हिज रोल, की हे त्याला सांगणं गरजेचं आहे. तर अशी केसला आहे स्पेशल डॅमेजेससाठी. तर कोर्ट त्याला अलाउड केलेलं नाही आहे, कारण त्याच्यात कॉन्ट्रॅक्टमध्ये अशा कुठल्याही सर्कमस्टन्सेस किंवा स्पेशल सिच्युएशनची इन्फॉर्मेशन दिलेली नव्हती. ओके. देन थर्ड रूल काय आहे? थर्ड रूल आहे स्पेशल डॅमेजेसचं. Estimating the loss or damages arising from the breach of contract which existed of remedy in the inconvenience caused by the non-performance of the contract. आता कॉम्पिटिशन ऑफ डॅमेजेस कसे केले जातात? डिफरन्स बिटवीन कॉन्ट्रॅक्ट रेट अँड लोएस्ट मार्केट रेट. याच्यात थर्ड रूल आहे स्पेशल डॅमेजेसचा, डिफरन्स बिटवीन कॉन्ट्रॅक्ट रेट अँड लोएस्ट मार्केट रेट. याच्यामध्ये जे डॅमेजेस कॅल्क्युलेट केले जातील कॉन्ट्रॅक्ट रेट आणि सगळ्यात कमी मार्केटमध्ये जो रेट असेल तो. पण त्याच्यामध्ये हा रूल आहे की ते जे कॉम्पिटिंग द डॅमेजेस करताना अनरिजनेबल आणि इल्लिगल डॅमेजेस असायला नकोत. अनरिजनेबल आणि इल्लिगल डॅमेजेस असायला नकोत. तर आता स्पेशल डॅमेजेसमध्ये आपण बघितलेले आहेत की 3 रूल्स बघितले आहेत. पहिला कॉन्ट्रॅक्ट प्राईज आणि ह्याच्यातला डिफरन्स. सेकंड जो आहे तो तो रूल आहे की तुम्हाला स्पेशल सर्कमस्टन्सेस इन्फॉर्म करावे लागतील, नाहीतर तुम्हाला स्पेशल सर्कमस्टन्सेस इन्फॉर्म केले नसतील तर स्पेशल डॅमेजेस मिळणार नाहीत. कोर्ट कांट अलाव द स्पेशल डॅमेजेस इफ यू डिडंट इन्फॉर्म द स्पेशल सर्कमस्टन्स टू द अदर पार्टी. आणि थर्डमध्ये आहे कॉम्पिटिशन ऑफ डॅमेजेस आहेत ऑन द बेसिस ऑफ डिफरन्स बिटवीन द कॉन्ट्रॅक्ट रेट अँड लोएस्ट मार्केट रेट, अँड देअर शुड नॉट बी
unreasonable and illegal computation of damages. Okay, then last आहे क्वांटम मेरिट. क्वांटम मेरिट म्हणजे काय? ॲज अर्न ॲज ॲज अर्न ॲज म्हणजे जेवढं काम केलं आहे तेवढेच पैसे ऑन द बेसिस ऑफ मेरिट. म्हणजे ज्याने क्वांटम मेरिट म्हणजे ज्याने जेवढं काम केलं आहे त्या बेसिसवर त्याला डॅमेजेस देणार. तर आपण याचं एक्झाम्पल बघूया. प्लेंटिफ ॲग्रीड टू इरेक्ट द सर्टन बिल्डिंग बट फेल्ड टू कंप्लीट द कॉन्ट्रॅक्ट. द डिफेंडंट completed the building himself using the material left on the site of the plaintiff. It was held that the plaintiff could not recover the work done, damages of the work done, but he was entitled to recover the value of material used. आता ह्याच्यात क्वांटम मेरिटमध्ये आपण हे बघतोय की ए आणि बीमध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे. ए हा प्लेंटिफ आहे, ॲग्री आहे की त्याला त्याचं कन्स्ट्रक्शन करून द्यायचं. त्याचं त्याने सामान आणून ठेवलेलं आहे, सगळं मटेरियल, सगळं कन्स्ट्रक्शन मटेरियल आणून ठेवलं आहे. परंतु ही वॉज अनेबल टू इरेक्ट द बिल्डिंग. देन डिफेंडंट कंप्लीटेड द बिल्डिंग. याच्यामध्ये एचं सगळं बिल्डिंग मटेरियल आहे ते तिथंच आहे. डिफेंडंटने काय केलं, तेच मटेरियल घेऊन त्याचे माणसं लावून ती संपूर्ण बिल्डिंग बांधून घेतली. मग आता ह्याच्यामध्ये त्यांनी जेवढी बिल्डिंग बांधली त्याचे पैसे तो रिकवर करू शकतो, बी ए. का तर त्यानं जेवढं त्याचं काम केलं आहे त्याचे पैसे देतील. आणि राहिलेले जे मटेरियल त्याचं पडलेलं होतं साईटवर त्याच्यातून त्याने बिल्डिंग बांधली तर त्याचे वर्क कंप्लीट केलेलं नाही, त्याचे ते चार्जेस तो घेऊच शकत नाही. फक्त जे मटेरियल त्याचं तिथं होतं साईटवर त्याचं व्हॅल्युएशन काढून तो डिपेंडंटकडून पैसे घेऊ शकतो, कारण त्याचं ते मटेरियल आहे. म्हणजे जेवढं काम केलं मेरिट, ऑन द बेसिस ऑफ मेरिट किंवा ॲज अर्न ॲज, त्याने जे ज्याचं काम कंप्लीट केले त्याच्याबद्दलचं त्याला कॉम्पेन्सेशन मिळू शकतं किंवा तेवढीच किंमत त्याला व्हॅल्युएशन त्याला मिळू शकतं. तर आता फॉर एक्झाम्पल आपण पेंटिंगचं, कलर पेंटिंग आपण एखाद्या पेंटरला देतो. तर पेंटरला काय करतो की हे संपूर्ण घर माझं कलर करून दे. आता पेंटरने कलर आणला, सगळं केलं, परंतु त्याने अर्धंच घर कंप्लीट केलं आणि तो आजारी पडला. अर्धं घर राहिलं, कलर आणलेले पण पडलेले आहेत. मग आपण काय करू, तर ते कलर्स वापरून आपण उरलेला भाग कलर करून घेऊ दुसरे लोक. मग तो फर्स्ट पेंटर आहे त्याचा राईट काय राहील, जेवढं त्यानं घराला कलर केलेले आहेत, जेवढा अर्धा भाग केला आहे तर अर्ध्या भागाचे, पाव भाग केला तर पाव भागाचे पैसे तो आपल्याकडून घेऊ शकतो, रिकवर करू शकतो. कारण ॲज मच ॲज ही अर्न ही हॅज कम्प्लिटेड द वर्क, किंवा त्याच्या मेरिटनुसार, किंवा ॲज ही डिझर्व फॉर द वर्क. जेवढं वर्क केलं आहे त्याच्यासाठी तो ज्याच्यासाठी डिझर्व झालेला आहे तेवढेच पैसे त्याला घेता येतील. क्वांटम मेरिट म्हणजे ऑन द बेसिस ऑफ वर्क कम्प्लिटेड, ऑन द बेसिस ऑफ वर्क डन, ऑर ऑन द बेसिस ऑफ मेरिट, ऑर ऑन ॲज अर्न ॲज ही हॅज डन द वर्क. हे झालं क्वांटम मेरिट. याच्यात नेक्स्ट बघतो आहे आपण लिक्विडेटेड डॅमेजेस आणि अनलिक्विडेटेड डॅमेजेस. लिक्विडेटेड and unliquidated. आता लिक्विडेटेड म्हणजे काउंटेबल, कॅल्क्युलेटेड, कॅल्क्युलेट करू शकणारे. अनलिक्विडेटेड म्हणजे जे याच्यात मोजता येणार नाहीत, की व्हॅल्युएशन करून मोजता न येणारे डॅमेजेस. ओके, तर याला म्हणायचं लिक्विडेटेड डॅमेजेस.
तर लिक्विडेटेडमध्ये जेवढी अमाऊंट कॅल्क्युलेट होईल तेवढी अमाऊंट इज पेएबल टू द ॲग्रीड पार्टी. याच्यामध्ये लिक्विडेटेड डॅमेजेस असतात. आता ॲक्च्युअल लॉस और डॅमेजेस कांट बी सर्टन असेल तर म्हणजे असर्टनमेंट ऑफ डॅमेजेस आणि सर्टनमेंट ॲज सर्टन म्हणजे निश्चित करणे. तर लिक्विडेटेड डॅमेजेस कसे कॅल्क्युलेट करतील तर ते कॅल्क्युलेट होण्यासारखे असतील. सपोज द लिक्विडेटेड डॅमेजेस आर नॉट ॲज सर्टन तर ते रिजनेबल डॅमेजेस त्याला दिले जातात. ओके, ॲज सर्टन म्हणजे निश्चित करणे. तर त्यावेळेला तुम्हाला रिजनेबल जे आहेत ते डॅमेजेस त्याला द्यावे लागतात. आता जबाबदारी कोणावर राहील? ओनर्स गोज टू द ॲग्रीड पार्टी की मला इतके लॉस झाला आहे. ओनर्स टू प्रूव्ह द ॲक्च्युअल लॉस और डॅमेजेस इज ऑन द ॲग्रीड पार्टी. लिक्विडेटेड डॅमेजेस असतात ते त्याला सिद्ध करावे लागतील की मला इतका लॉस झाला आहे. आता अनलिक्विडेड डॅमेजेसमध्ये ते कॅल्क्युलेट होत नाहीत म्हणून ते तुम्हाला ठरवावे लागतात की रिजनेबल किती द्यायचे आहेत त्याला. तर तुम्ही ते म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ठरवून द्या, नाहीतर मग कोर्टात जाईल मॅटर. ओके, तर अशा प्रकारे आपण काय बघितले? ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, त्याचे काय काय परिणाम होत आहेत आणि रेमेडीज फॉर द ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. रेमेडीज म्हणजे काय? उपाय. आता सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स आहे बघितलं आपण. सूट फॉर इंजंक्शन, टू टाईप्स ऑफ इंजंक्शन, टू डू ऑर रिफ्रेन फ्रॉम डुईंग. नंतर सूट फॉर डॅमेजेस फॉर लॉस सस्टेन. जेवढे लॉस झाला आहे तेवढं डॅमेजेस द्यायचे. क्वांटम मेरिट. आता डॅमेजेसचे प्रकार बघितले आपण. कॉम्पेन्सेटरी डॅमेजेस, नॉमिनल डॅमेजेस, एक्झिम्प्लेनरी डॅमेजेस, स्पेशल डॅमेजेस. क्वांटम मेरिट म्हणजे जेवढं काम केले त्याचे पैसे देणं. आणि लास्टला लिक्विडेटेड डॅमेजेस, अनलिक्विडेटेड डॅमेजेस. हाऊ टू कॅल्क्युलेट द लिक्विडेटेड डॅमेजेस आणि हाऊ टू कॅल्क्युलेट द अनलिक्विडेटेड. रिजनेबल असले पाहिजेत. हे सगळे आपण बघितलं आहे. आशा व्यक्त करते की तुम्हाला हा चॅप्टर समजला आहे, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, रेमेडीज. आणि तुम्हाला याच्याबद्दल काही क्वेरी असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये प्लीज लिहा की तुम्हाला काय क्वेरीज आहेत. आणि जर हा आवडला असेल माझा लेक्चर तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.